आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर. CNBC इंडिया रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड्स भारतातील कंपन्यांना त्यांच्या उत्कृष्ट जोखीम व्यवस्थापन रणनीती आणि पद्धतीसाठी मान्यता देतात. या पुरस्काराचं उद्दिष्ट व्यावसायिक समुदायामध्ये जागरूकता आणि प्रभावी जोखीम व्यवस्थापनाचा अवलंब करणे हे आहे. हे अवॉर्ड्स भारतातील विविध उद्योगांमधील जोखीम व्यवस्थापन पद्धतीमध्ये उत्कृष्टतेची निवड करतात. हे पुरस्कार म्हणजे शाश्वत आणि जबाबदार व्यवसाय पद्धतीमध्ये योगदान देताना जोखीम प्रभावीपणे कमी करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या निकषा आधारे ओळखून त्यांची निवड केली जाते. दिनांक 27 जून 2024 रोजी मुंबई इथं हॉटेल सेंट रेजिस या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बालाजी अमाइन्स लिमिटेडच्या वतीनं श्री जी हेमंत रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अखिल गवळी समाज महासंघ आयोजित अखिल भारतीय गवळी समाज अधिवेशन 2024 मध्ये घेण्यात येणारे विषय आणि ठराव याबाबतचे चर्चासत्र किल्लेदार मंगल कार्यालय सोलापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालं. प्रारंभी शिवपार्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन झालं. या प्रसंगी मंचावर ज्ञानेश्वर अंजिखाने, नारायण बहिरवाडे, सुरेश शहापूरकर, रमेश अंबरखाने, वसंत नामागवळी, प्रवीण हुंडीवाले, संगीता लकडे, किसन झिपरे, भालचंद्र हुच्चे, अनिल नायकू, शंकर झारखंडे, व्यंकटेश लंगोटे, सुहास भागानगरे, सुरेखा अंजिखाने यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूरमधील नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेतील टाकळी टेंभुर्णी तालुका माढा येथील शिक्षक संजय जाधव राहणार बोथी तांडा तालुका चाकूर जिल्हा लातूर याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षक जाधव याला ATSनं अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. या कारवाईबाबत ATSनं बुधवारी ईमेलनं जिल्हा परिषद प्रशासनाला कळवलं होतं. त्याच्या पोलीस कोठडीला 48 तास उलटले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गुरुवारी सायंकाळी जाधव याच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे पाठवला होता. त्यांच्या आदेशानुसार जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून कचरा उचलण्याकरिता खासगी मक्तेदारास मक्ता देण्यात आला आहे. परंतु सोलापूर शहरातील झोपडपट्टी भागामध्ये आणि बंगलो अपार्टमेंट अशा विविध ठिकाणचा कचरा घंटा गाडीच्या माध्यमातून उचलण्यात येतो. परंतु ज्या मक्तेदाराला हा मक्ता देण्यात आला आहे त्या मक्तेदाराचे नियोजन शून्य कारभार असल्यामुळं सोलापूर शहराच्या चारी बाजूनं कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून मक्तेदारास जावाईप्रमाणे पोचण्याचं काम चालू आहे. संबंधित मक्तेदाराचा मक्ता रद्द करून सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकांना विश्वासात घेऊन आणि माहिती घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन करण्याचं काम व्हावं. अन्यथा सोलापूर शहरातील कचरा उचलून सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात कचरा टाको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला. अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या मार्फत बांधकाम व्यावसायिकाकडे 8 लाखांची लाच मागितल्याच्या प्रकारानंतर सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. बांधकाम व्यावसायिकानं रिकाम्या जागेत बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव दाखल केला होता. बांधकाम परवाना देण्याच्या बदल्यात आयुक्त जावळे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या मार्फत बांधकाम व्यावसायिकाकडे 9,30,000ची लाच मागितली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून पंकज जावळे हे फरार आहेत.
पुणे शहरातील हडपसर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका व्यक्तीनं दगडफेक केली होती. त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य शासनाचा आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. परंतु सदर अर्थसंकल्प हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करत असताना मोठ्या पोकळ घोषणांचा समावेश केला असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या योजनेसाठी लागणारा निधीचा मोठा तुटवडा राज्य शासनाकडे आहे. असं सांगताना मात्र या जाहीर केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी होणार का असा सवाल देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे. सोलापूरच्या राजकारणातील अग्रगण्य आणि लोकप्रिय नेते स्वर्गीय लिंगराज बालइरय्या वल्ल्याळ यांच्या जयंतीनिमित्त भवानीपेठ येथील श्री नीलकंठेश्वर मंदिरात सकाळी नॉवेल कंपनीचे शिलाई जुकी मशीनचं वितरण माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांच्या परिवाराच्या वतीनं करण्यात आलं. साध्या शिलाई मशीनवर तुटपुंज उत्पादनावर ज्यांची उपजीविका चालत होती त्यांना चांगले उत्पन्न मिळून त्यांचे जीवनमान सुधारावं या हेतूनं अत्याधुनिक आणि हाय स्पीड धर्तीचे नॉवेल कंपनीचे शिलाई मशीनची भेट देण्यात आली. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.